येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. तर मकर संक्रांत कशावर आलेली आहे? कोणता रंग परिधान केलेला आहे? तिने हातात काय घेतले आहे? ती कोणत्या वाहनावर आलेली आहे? संक्रांतीच्या काळामध्ये आपण जर काही वस्तू दान केल्या तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. आणि काही गोष्टी आपण चुकूनही करायच्या नाहीत. व संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. मकर संक्रांत हा एक महत्त्वाचा सण आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रताही बदलत बदलत पुढे सरकत जाते आणि साधारण 10 ते 15 दिवसानंतर रथसप्तमी असते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमी अनेक सुवासिनी हळदीकुंकवाचे आयोजन करतात. असे म्हणतात, या दिवसापासून सूर्याच्या रथालाही घोडे लागतात. ते रथसप्तमीला सुहासिनी एकमेकींना वाण देतात. या वाणामध्ये हरभरे, बोरे, ऊस यांचा समावेश असतो. सवाष्णी हे वाण देण्यासाठी या दिवशी रुक्मिणीला वाण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन रुक्मिणीलाही वाण देतात. तिळगुळामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे या दिवशी तिळगुळ हे एकमेकांना देतात. या दिवसात भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव आयोजित केलेला असतो. हा उत्सव आणि ही मजा पाहण्यासाठी काही जण गुजरातला भेट देतात. कारण गुजरातमध्ये पतंगे जास्त प्रमाणात उडवले जातात. पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण हे सूर्याच्या सानिध्यामध्ये वेळ घालवण्यासाठी यापेक्षा चांगले कारण कोणते असू शकत नाही. यामुळे पतंग उडवण्याची ही परंपरा चालू झाली असावी. असे म्हणतात की संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होत असे म्हणतात. सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. त्यामुळे या दिवशी केलेले दान हे केलेल्या दानापेक्षा अधिक फळदायी असते. मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. भारत काळात भीष्म पिता यांनी देहत्याग करण्यासाठी हा दिवस निवडला होता. हेच सांगितले आहे, जो माणूस उत्तरार्धात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतो, त्यामुळे म्हणून हा दिवस आनंदाने साजरा करतात. श्रीमद भागवत देवी पुराणानुसार शनी महाराजांची त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्यदेवांची आई छाया त्यांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा यमराज अशी भेदभाव करताना पाहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेव छाया त्यांचा मुलगा शनी त्यांचा वेगळे केले होते. म्हणून छाया आणि त्यांच्या मुलांनी सूर्यदेवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता. यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला पाहून दुःखी झाले. सूर्यदेवानं कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी घोर तपस्या केली. पण सूर्याने रागात येऊन शनिदेवांच्या घरी असलेली देवांची राशी जाळून टाकली. त्यामुळे शनिदेव आणि छाया यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांनी त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांनी सूर्यदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की शनिदेवांच्या दुसऱ्या घरात म्हणजे मकर घरातील तेव्हा त्यांचे घर भरून असेल. त्यावर शनी महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जो कोणी सूर्यदेवाची पूजा करेल त्यांना जास्त त्रास सहन करावे लागणार नाही. आणि याचे वैज्ञानिक कारण म्हणजे प्रकृती या दिवसापासून प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते आणि या दिवशी सूर्यदेव उत्तरायण येण्यामुळे थंडीपासून मुक्ती मिळते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तिथे सर्वांचे पर्व शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांत ही अशा काळात येते की ज्यावेळेस शेतकरी रब्बी हंगाम संपवून खरीप हंगामाला ऊस हे घरी घेऊन येतात आणि शेतकऱ्यांचे घर भरून जाते. म्हणून मकर संक्रांत ही अशा काळात येते की ज्यावेळेस शेतकऱ्याचे घर धान्याने भरलेले असते. त्यामुळे हा सण सर्वजण मोठ्याने साजरा करतात. मग त्यांना मकर संक्रांत कशावर आलेली आहे
तिचे वस्त्र कोणते आहे, याचे शस्त्र कोणते आहे, तसेच पदार्थ कोणता आहे, कोणत्या दिशेकडे जात आहे, ही सर्व माहिती आपण बघूया. यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवारी आलेली आहे. तर या दिवशीचा पुण्यकाल हा दुपारी 3:15 ते सायंकाळी 5:45 आहे. या काळामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता. या काळात केलेले दानधर्म तुम्हाला खूप जास्त पटीने फलदायी असते. तुम्हाला एखाद्या वस्तूचे दान करायचे असेल तर तुम्ही या महापुण्य काळात तुम्ही दान करू शकता. या काळामध्ये केलेले दान तुम्हाला खूप प्रभावी असते. त्यामुळे तुम्हालाही सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळू शकते. या काळामध्ये तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. तर मकर संक्रांतीला गुळाचे दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी गुळदान केल्याने सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काळे उडीद डाळीची खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने तुमचे भाग्य उजळते व शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात. तिसरी गोष्ट, या काळातील मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि यामध्ये थोडे काळे तीळ टाकावे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वस्त्र व सिद्धांत हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तूपदान केल्याने आपल्या आयुष्यात येणारी संकटे, अडथळे दूर होतात. संक्रांतीचे आगमन हे 3:15 होणार आहे. संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे. तसेच संक्रांतीचे उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने हातामध्ये शस्त्र हे गदा घेतलेले आहे. पदार्थ म्हणजे ज्याला पायास म्हणतात ते म्हणजे खीर आहे. संक्रांत ही बसलेल्या स्थितीमध्ये आहे, तसेच गमन करत आहे. त्या दिवशी तुम्ही काही वस्तू दान करू शकतात, पूजा करू शकता, तसेच विष्णू सहस्रनामाचा जप करू शकता. मग लक्ष्मीचं महाअष्टकमचं पठण करू शकता. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण चुकूनही मांसाहार करू नये. तसेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीही मांसाहार करू नये आणि कांदा लसूण हे वर्ज्य करावे. कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहेत. संक्रांतीच्या दिवशी वादविवाद, भांडणे होऊ द्यायचे नाहीत. कारण वास्तू ही तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपण जर चांगले बोलले तरी आपली वास्तू तथास्तु म्हणत असते आणि जरी आपण वाईट बोलले तरी आपली वास्तू ही तथास्तु म्हणत असते. तसेच आपल्याकडे कोणता सणवार असेल तर आपल्याकडे काळा रंग वर्ज्य केला जातो, पण संक्रांतीला काळा रंग हा परिधान केला जातो. अनेकदा काळे वस्त्रे हे बाहेरची उष्णता शोषून घेऊन उबदार ठेवतात. प्रत्येक भागानुसार वेगवेगळी प्रथा असते. त्यामुळे काही भागात संक्रांतीला काळा रंग वर्ज्य असतो, घालत नाहीत. पण शहरी भागात संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसण्याची फॅशन आहे. तसंच ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, ज्यांची पहिली संक्रांत आहे, ते काळे कपडे घालून फोटो काढतात. तसेच ज्या लहान मुलांची पहिली संक्रांत असते त्यांचेही काळे कपडे घालून फोटो काढतात, बोर नाहणं करतात. त्यामुळे या दिवशी काळी वस्त्र परिधान केले जाते. त्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.